बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार दी बा पाटील सर लिखित कादंबरी वादळ, प्रकरण 5. चैत्र महिना उजाडला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. आज चैत्र प्रतिपदा, त्यामुळं गावाला पहाटेच जाग आली. आज गुढीपाडवा, त्यामुळं सूर्य उगवायच्या आत घराघरांपुढं गुढ्या उभ्या राहू लागल्या. संपूर्ण गाव रंगीबेरंगी गुढ्यांनी नटलं. लहान मुलं लवकर शाळेत निघाली. त्यांनी आपल्या शाळेच्या खापरी पाठीवर हळदी कुंकू टाकलं. शाळेत सार्वजनिक पाटीपूजन होणार होतं. घराघरातल्या चुली पण लवकर पेटल्या. पुरणपोळीची तयारी सुरू झाली. दिवस उगवताना शेवयांची न्याहारी करून माणसं बाहेर पडू लागली. सगळीकडे एकच उत्साह ओसंडून वाहू लागला. गावच्या चावडीवर सनई चौघडा वाजू लागला. गणपा कोळ्याची चावडीतल्या अंथरल्या बैठकीवर गुळ लिंब ठेवण्याची धावपळ चालू होती. गावातल्या प्रतिष्ठितांच्यासाठी गद्या लोड अंतरले जात होते. चावडी पुढची साफसफाई करण्यात महादा गुंग होता. काशीनाथ कोतवाल नव्या कळकाला गुढीची वस्त्र बांधित होता. सनईचे सूर चढू लागले तशी गावातली जाणती माणसं चावडीवर जमू लागली. बैठक माणसांनी भरू लागली. चावडीत बरीच गर्दी झाली. तेव्हा बापू पाटील माणसांच्या घोळक्याने चावडीवर आले. त्यांच्याबरोबर हातात पंचांग घेतलेले, खांद्यावरचं उपरणं सावरीत गोपाळ भटजी चालत होते. पाठीमागून महादू वस्ताद, दत्तू पिसाळ, बंडू अण्णा, दादू, भाल्या रामोशी, शिवा रामोशी अशी मंडळींची दाटी होती. पायऱ्या चढून बापू व पंत बैठकीवर आले. जमलेल्या माणसांनी रामराम घातले. भाल्या व शिवा पायरीजवळ बसले. ती दोघं चावडीसमोरच्या दगडी हत्तीजवळच थांबली होती. पण दादूनं त्यांना इशारा केला म्हणून आत आली. भाल्याच्या समोरच गणा चौगले, शेटे, भाळवणा, आग लावे आदी इनामदारांची माणसं बसली होती. बैठक स्थिरस्थावर झाली. बापूंनी चावडीवरची गुढी उभी केली आणि बैठकीवर बसले. बैठकीवर बसत बसतच बापूंनी सर्वांच्यावर नजर फिरवली. अजून इनामदार चावडीवर आले नव्हते. बापूंच्या कपाळावर एक आठी उठली. जवळ बसल्या गोपाळ पंतांच्याकडे बघत बापू पंतांना म्हणाले, पंत, अजून सावकार आलं नाही. ती का वकूत झाला समजना. हातातल्या पंचांगावरची नजर वर करीत पंत काळजीच्या सुरात म्हणाले, का आले नाहीत कसं समजायचं. बापूंनी परत एक वेळ पुढच्या बैठकीवर नजर फिरवली. बैठकीत चुळबुळ झाली. समोर शून्यात बघितल्यासारखं करून बापू पंतांना म्हणाले, पंत, जाऊन तर या. माणसं खोळांबल्यात. ती काय झाले बघून या. बापूंच्या बोलण्यावर पंत सरळ झाले. हातातलं पंचांग बैठकीवर ठेवीत पंत उठले आणि खांद्यावरचं उपरणं सावरीत माणसांतून वाट काढीत चावडीच्या पायऱ्या उतरले. वाड्यात इनामदार आज मुद्दामच सकाळ सकाळी माझ घरातल्या पलंगावर उताने पडले होते. डोक्यात कशाचा तरी विचार घोळत होता. नजर घराच्या आढ्यावर होती. इतक्यात सोप्यातून पंतांची हाक आली, सरकार आहेत का घरी. पंतांचा आवाज ऐकून पलंगावर पडलेले इनामदार लगबगीने उठून बाहेर आले. गालात हसून कडीपाठावर टेकून पंतांचा रामराव घेऊन म्हणाले, काय गोपाळ पंत, काय न केलं. काय काम काढलं सकाळी सकाळीच गरीबाच्या घरला. त्यावर लाचारीनं हसत पंत म्हणाले, खरखर कशाला चेष्टा करता. तुम्ही गावाचं धनी, आम्ही कोण. समद खरं आहे पंत, पण जाणीव ठेवणारी अवलाद नाही या गावात. बरं जाऊ देईल. ते काय काम बोला. इनामदार उसाचा टाकून म्हणाले. त्यावर उभ्या उभ्याच पंत म्हणाले, सरकार, बापू पाटील आणि गावची मंडळी चावडीवर जमली. ते तुमचीच वाट पाहतायत. रिवाजानुसार चावडीवरचा गूळ लिंब अडून आहे.
तेव्हा बापूंनी तुम्हाला बोलावण्यासाठी मला पाठवलंय. चला लवकर आटपा, वेळ होतोय. पंतांच्या या बोलानं इनामदार थोडेसे छद्मीपणानं हसले आणि म्हणाले, पंत, आता आमचं वय झालंय. उतार वयानं गावकीची कामं होईना झाल्या ती. आम्ही सगळं डोसक्यातनं काढलंय. पोरगा पण परगावला गेलाय, नाहीतर त्यो आला असता. होय, पण नुसता हात लावून परत या. पंत समजावणीच्या सुरात बोलले, ते खरं आहे, पण आज सकाळपासून बरं पण नाही. अंगात कणकणी आली. तोंडाला काय गोडच वाटणं झालंय. त्यात लिंब पण कडूच असायचा. लिंब गोड कसा असेल, हसून पंत मध्येच म्हणाले. त्यावर कडीपाटावरून उठून मागे हात बांधून सोप्यात खालमानं एरजाऱ्या घालीत इनामदार म्हणाले, आम्हाला याचं हुयाचं नाही. बापूला सांगा तुम्ही आटपून घ्या. आता त्योच गावाचा मालक झाला आहे. काय करायचं ते त्यालाच करू दे, आमचा काय संबंध. असं म्हणून क्षणभर आवाजाचा पारा चढवीत पंतांच्याकडे वळून इनामदार बोलू लागले, पंत, आता या गावात आमची किंमत राहिली आहे कुठं? सारं गाव आमचं देणं करी आहे, पण विचारतो कोण? ह्यो बापू सुद्धा आमचा देणं करी, पण मा झाला समजेस नाही. बोकडाची जात आय वळकणा झाली या. जावा पंत, येणं होणार नाही आम्हाला, तुम्ही जावा. असं फनकाऱ्यानं बोलत कडीपाटाच्या सळ्या धरून हताशपणे इनामदार कडीपाटावर बसले. पंत काही न बोलता खाल मानेनं जायला वळले. तेवढ्यात इनामदार आपला राग दाबीत म्हणाले, पंत, तुम्ही आमची माणसं. कवा नाही ते पाडव्याचं वाड्यावर आला आहे, जरा गुळ लिंबू घेऊन जावा. असं म्हणत इनामदारांनी बैठकीवरच्या पितळीच्या ताटातला गुळाचा एक खडा व लिंबाची 2 पानं पंतांच्या हातावर ठेवली. पंतांनी पण त्याच ताटातली 2 पानं इनामदारांच्या हातावर ठेवली. ते हातावर घेत इनामदार म्हणाले, पंत, ज्वरामुळं तोंड अगोदरच कडू झालंय, त्यात आणि हे कशाला? होय की, म्हणत पंताने हातातली पानं व गूळ तोंडात टाकला. चलतो म्हणत सोपा उतरले आणि वाड्यातून बाहेर पडत पंत स्वतःशीच फुटफुटले. अंगात ज्वर असल्यावर लिंबच काय, पण गूळ सुद्धा कडू लागायचा. पंत थोड्याशा पडलेल्या चेहऱ्यानं चावडीत आले. बराच वेळ झाला माणसं वाट बघत होती. सर्वांचे डोळे पंतांच्या वाटेवर लागले होते. पंतांना पायऱ्या चढतानाच बापूंनी विचारलं, पंत, काय झालं? इनामदार काय म्हणाले? बैठकीवर बसत पंत म्हणाले, ते आजारी आहेत, त्यांच्या अंगात ज्वर भरला आहे, म्हणून ते येत नाही म्हणाले. कार्यक्रम आटपून घ्या म्हणाले. बरं, हरकत नाही, असं बापू तोंडातल्या तोंडात म्हणाले. तेवढ्यात दादू मोठ्या आवाजात गणपा कोळ्याला म्हणाला, ए गणपा, घे ती परात आणि वाट लिंब, उगाच येळ घालवू नकोस. क्षणभर सगळ्या बैठकीनं दादूकडे वळून पाहिलं. परात घेऊन गणपा कोळी उठला आणि बैठकीत गुळ लिंब वाटू लागला. कोणी पानासह गुळ खाल्ला, कोणी जवळच्याची नजर चुकून नुसता गुळच खाल्ला व पानं मांडी खाली सारली. गुळ लिंब खाऊन झाला. गुळ लिंबाचा कार्यक्रम संपताच गोपाळपंतांनी सर्वांना हात वर करून शांततेचा इशारा दिला. एकदम शांतता झाली. गोपाळपंतांनी पंचांग उघडलं. आज नवं पंचांग सुरू झालं. मराठी वर्ष सुरू झालं. शक वगैरे वाचून झाला. पंतांनी चालू वर्षातलं पर्जन्यमानाचं भविष्य व अंदाज वाचण्यास सुरुवात केली. माणसं चवड्यावर बसून ऐकू लागली. कोणत्या नक्षत्रात किती पाऊस पडेल, नैसर्गिक आपत्ती काय येतील वगैरे वाचून झालं. एकंदरीत वर्ष भविष्य बरं होतं. ते ऐकून जमलेल्या मंडळीने आनंदानं सुस्कारा सोडला. पंचांग वाचून संपलं. गोपाळपंतांनी पंचांग मिटलं आणि गळ्यातलं उपरणं तोंडावर फिरवलं. पंचांग वाचून होताच बापूंनी मुख्य विषयाला हात घातला.
बापूंनी उठून सुरुवात केली. गावकऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, गावकरी मंडळी, आपली जत्रा जवळ आली आहे. तवा आता त्याचा विषय सुरू करूया. बापूंनी यात्रेचा विषय काढला तशी बापूंच्या पुढ्यात बसली महादू, दत्तू पिसाळ ही मंडळी सरसावून बसली. नकळत दत्तू पिसाळनं भाल्याला डोळा घातला. बापूंनी पुढे सुरुवात केली. मंडळी, वर्षाला आपण देवीची जत्रा भरवतो. त्यासाठीनं वर्गणी गोळा करतो. तर मागच्या वर्षाला देवाच्या गाड्याचं शीड मोडलंय, ते नवीन घालायला पाहिजे. तेव्हा आजच्या पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या गावाच्या शिवारातल्या सरळसोड झाडावर आजच गुलाल टाकला पाहिजे. तेव्हा कोणाच्या नजरेपुढं असं झाड असेल तर सुचवा, म्हणजे आजच्या आज गोपाळपंतांच्या हातनंच गुलाल टाकू. या बापूच्या बोलण्यावर तावातावा उठत पांडा आगलावे म्हणाला, पाटील, गाड्यावर बसायचा पहिला मान सावकारांचा, मग झाडावर गुलाल टाकणार गोपाळ भटजी कोण? त्यावर माणसांच्यात कालवा सुरू झाला. तो थांबून पांडाला खाली बसवत बापू म्हणाले, तुझं खरं आहे पांडा, पण सावकार आजारी आहे ते इथं आलं नाहीत, मग शिवारात कसं येतील? म्हणून म्हटलं गोपाळपंतांच्या हातानं चांगल्या कामाला सुरुवात करावी, असं बापू समजावून सांगू लागले. तेवढ्यात गणा चौगला तावातावानं उठला. बापूंच्याकडे हातवारे करीत म्हणाला, पाटील, तुम्ही आणि तुमची भावकी देवीचा खंड खाता आणि तुम्ही गावाला सांगता देवीच्या रानाचा खंड जत्रेवर खर्ची टाकतो. असं असेल तर त्याचा हिशोब अगोदर गावाला दावा आणि मगच वर्गणी मागा. बापूंनी त्याला शांत करीत म्हटलं, पांडा, जत्रेचा हिशोब गोपाळपंतांच्याकडे असतो. त्यांच्या घराला कवाबी जाऊन त्यो बघ आणि मग आम्हाला बोल. तोपर्यंत गणा चौगल्याच्या या बोलानं चावडीतलं वातावरण तापलं. दत्तू पिसाळनं भाल्याला डोळा मारला तसा भाल्या एकाएकी पिसळून उठला. भाल्या बापूंच्यात नेहमी कामाला असायचा, जणू चाकरीच्या गड्यासारखा बापूंच्या शब्दाला जागायचा. त्याला बापूंचा जिव्हाळा वाटायचा. गणा चौगल्याच्या बोलानं तो अगोदरच तापला होता. त्यात पिसाळानं डोळा घातला, त्यामुळे पिसरून उठल्या भाल्यानं गणा चौगल्यावर झडप टाकली. त्याला आडवाच केला. त्याच्या 2-3 थोबाडीत मारल्या. नंतर त्याला बुकलू लागला, तुझ्या आईला मी हिसाब मागणार याच्या म्हणून शिव्या देऊ लागला. सोडवा सोडवीला माणसं मध्ये पडली. चावडीत एकच गोंधळ उडला. बापू पुढं झाले. त्यांनी भांडण सोडवलं. भाल्याला समज दिली. तुला बघून घेतो म्हणत गणा निघून गेला. त्याच्या पाठीमागून इनामदारांची 4-5 माणसं निघून गेली. बापू भाल्याला बडबडू लागले. मध्ये पडून महादू बसतात बापूंना म्हणाले, पाटील, झालं ते बेस झालं, तुम्ही गप्पा, तुम्हाला समजायचं नाही ते. बापू शांत झाले. परत शांतता झाली. झाल्या प्रकारानं गोपाळपंत बिथरले. ते उठत उठतच पाटलांना म्हणाले, पाटील, मला नको तुमच्या गावकीचा मान. तुम्ही सर्व ठरवा, मी आहेच. असं म्हणून पंत जाऊ लागले. बापूंनी त्यांच्या हाताला धरून खाली बसवलं व त्यांची समजूत काढली. खंडाबद्दल परत एकदा बापूंनी लोकांना सविस्तर माहिती दिली आणि देवीच्या नावानं चांग भलं होऊन मिटिंग उठली व शिवाराच्या दिशेनं झाड शोधायला निघाली. शिंदू माळ्याचा मळा पालता घातला. आवट्याचा बघितला. जाधवांचं शिवार संपलं तरी अजून सरळ सोट झाड कुणाच्या नजरेत भरत नव्हतं. ऊन तावू लागलं. माणसांच्या पोटात भुकेनं कावळे ओरडू लागले. गणपा गोंधळी पाठीवर संबूळ वागून भेंडाळा. तात्या गुरुवाची पावलं अडकळत पडू लागली, पण शिवार संपत नव्हतं. शेवटी एकदाची मंडळी रामजी लुगड्याच्या रानात आली. रामजीच्या रानाच्या बांधावर एक लांब लचक सरळ सोट लिंबाचं झाड होतं. त्याच्याकडे बघून माणसांच्या आशा पाणावल्या. बापूंना व गोपाळपंतांना पण समाधान वाटलं. माणसं त्या झाडाच्या गार सावलीत आली. सर्वांना बरं वाटलं. सर्वांनी झाडाकडे बघून एकदा सुटकेचा निश्वास सोडला. बरं झालं, झाड लवकर भेटलं म्हणाले.
बापूंनी समोरच्या मांडवातून रामजी लुगड्याला हाक मारली. तो धावतच आला आणि बापूंना नमस्कार करून म्हणाला, आज कोण गडीच नाही म्हणून गावाकडे चालू नाही. ढोरांच्या वैरण काढीसाठी थांबलो. बरं बरं, जाऊ दे. तुझं हे झाड दे की, गाड्याच्या शिड्याला पाहिजे आहे. तुझी काय असेल ती किंमत देऊ, असं बापू रामजीला म्हणाले. तसं हात जोडीत रामजी म्हणाला, देवी परा झाडाचं मोल नाही, पैसे बिस काय बी न घे, खुशीनं झाड दिलं, टाका गुलाल. जमलेल्या माणसाने चांग भलं केलं. बापूंनी रामजीच्या हातात नारळ दिला. रामजीनं झाडाची पूजा केली आणि नारळ फोडला. बापूंनी गोपाळपंतांना खून केली. तसा पंतांनी झाडावर गुलाल टाकला. राजा सुतार कुऱ्हाड घेऊन पुढे झाला. त्यानं कुऱ्हाडीचा घाव झाडाच्या बुंध्यावर टाकला. तात्या गुरुवानं शिंग फुंकलं. गणपा गोंधळी सुरात संभूळ वाजवू लागला. त्या 2 वाद्यांच्या आवाजानं सारं शिवार उन्हाचंच थरारलं. त्यातच माणसाने देवीच्या नावानं केलेलं चांग भलं मिसळून गेलं. झाड पाडायचं काम सुरू झालं आणि मोठ्या संकटातून सुटल्यासारखी बापूंच्या बरोबर आलेली माणसं उन्हाच्या माऱ्यात गावाकडची वाट चालू लागली. चावडीतून उठून गेलेली गणा चौगला, बसलिंग शेटे, पांडा आग लावे आदी मंडळी इनामदारांच्या वाड्यात जमली. सोप्यातल्या बैठकीवर आदबीनं बसली. कडीपाटाच्या सळ्या मुठीत धरून इनामदार बसले होते. ते अधूनमधून आपल्या पिकलेल्या मिशांना उगीच पीळ देत होते. थोडा वेळ शांततेत गेला. गणाकडे रोखून बघत इनामदार म्हणाले, हा बोल गणा, काय झालं? इनामदाराची नजर चुकवत गणा म्हणाला, आम्ही समद जमिवलं होतं. शेट्टे मी पांडा होतो. पहिल्यांदा पांडा बोलला, पुन्हा म्या बोललो. पाटलासनी लागल असं तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आम्ही बोललो. आम्ही डाव साधला होता. पण गणा अडकळा तसा आवाज चढवून इनामदार म्हणाले, पण काय? काय झालं? सरकार, त्या भाल्यानं माझ्यावर चाल केली. त्यानं मलाच 10 माणसात मुस्काडात मारली. कोण, भाल्या रामोशी? त्यो बापूच्यातला गडी? वैजी, पांडामध्येच म्हणाला. त्याबरोबर इनामदार एकदम खवळले. त्याचं डोकं पेटून उठलं. ते रागानं नेहमीसारख्या एरझाऱ्या घालू लागले. तेवढ्यात मध्येच शेटे म्हणाला, सरकार, आणि गोपाळपंतानं म्हण शिडाच्या झाडावर गुलाल टाकला. पाटलांनी त्याला मान दिला. काय? इनामदार ओरडले आणि बडबडू लागले, त्यो भाल्या कुत्रा तुझ्या अंगावर आला काय? अजून माहिती नाही त्याला हिसका या इनामदाराचा. पण गाठ माझ्या संघ आहे, ध्यानात ठेव म्हणावं. लय गुरगुरायला लागलाय. तुझं दातच पाडतो एक दिवशी. आणि तो गोप्या भट, उंदीर माजला म्हणून धुरीला धरायचं नसतो गोप्या. अरे भिडकीची बरोबरी बैलाबरोबर होईल का? फुगून फुगून किती किती फुगाल. तू गुलाल टाकलास काय झाडावर? एक दिवस तुझ्याकडे बी नदार फिरल. तवा वाचवा म्हणून पाय धरशील. आजपासून झोप नाही लागायची या जीवाला. थोत तुमच्या आईला. असं स्वतःशीच बडबडत इनामदार परत गणाकडे वळले आणि म्हणाले, आणि काय म्हणत होता बाप्या? असं म्हणून ते एरझाऱ्या घालू लागले. उतार वयानं शिडशिडीत बनलेली त्यांची शरीर काठी थरथरत होती. नाकाखालचा मिशांचा पांढरा पुंजका पण रागानं थरथरत होता. इनामदारांचा राग बघून जमलेली चिडी चिप्प झाली. काय बोलावं ते कुणालाच कळेना. त्यातून धाडस करून शेटे म्हणाला, सावकार, ह्या बिगार जास्ती काय झालं नाही. त्यांची माणसं लई होती म्हणून आम्ही पाय काढता घेतला. पण भाल्यानं गणाला मारायला नको पाहिजे होतं. एवढंच खराब झालं. अरे तुम्ही भेकडाची अवलाद. आमच्या जीवावर जगणारी बांडगुळ आहेसा नुसती. भाल्या संघ 2 हात केला असतासा तर काय लगेच मेला असतासा भाई. आणि मेला असतास तर काय गाव वस पडत नव्हतं. आणि वर म्हण माराय नको होतं. तुम्हाला रागच कसला तो नाही.
कशाला सांगता मोठं तोंड घेऊन? असं म्हणत इनामदार थोडा वेळ शांत झाले आणि परत स्वतःशीच बडबडत म्हणाले, भाल्या, तुझा मारल्याला हात काढीन तरच नाव सांगीन. असं म्हणून इनामदार वळले व माझ घरात शिरले. जाता जाता म्हणाले, उद्या या, काय करायचं बघू. सोप्यातली मंडळी थकल्यासारखी उठली आणि खालमानेनं वाड्याबाहेर पडली. 2 दिवस गावात गल्लीबोळात चावडीतल्या भांडणाची चर्चा झाली. 12 बलुतेदारसुद्धा कुजबुजले. माणसं उलटं सुलटं बोलली. कोण म्हणाला बापूंचं चुकलं, बापूंनी समजून घ्यायला पाहिजे होतं. पण काही जण बापूंचंच बरोबर म्हणाले. भाल्यानं केलं ते झाक झालं म्हणाले. बापू देवीच्या रानाचा येणारा खंड देवीच्या जत्रेवर खर्च करतात हे जवळजवळ संपूर्ण गावाला माहीत होतं. म्हणून गणानं बापूंचा अपमान करायला नको पाहिजे होता असंही माणसं म्हणत होती. एकंदरीत गाव बापूंच्या पाठीशीच होता. बापूंच्या वाड्यात पण बैठक बसली. भांडणावर चर्चा झाली. माधू वस्ताद म्हणाले, पाटील, त्यात इनामदाराची फूस होती. आम्हाला तिची गुणगुण लागली होती म्हणून आम्ही तयार होतो. लई दिसापासून इनामदार तुमच्यावर जळतो या. हिरीचं काम झाल्या ठावनं. दत्तू पिसाळ म्हणाला, अरे मग तिने करावं पुढहून गावकीचं काम. आम्ही काय नको म्हणतो? गावगाड्याचं काम कोणीतरी केलंच पाहिजे. म्या काय आणि तिने काय सारखंच आहे असं बापू म्हणाले. त्यावर खंडू माने म्हणाला, पाटील, तुमच्या नजरेला सरळ दिसतंय, पण इनामदारांच्या नजरेला वाकडं दिसतंय, त्याचं काय? त्यावर जोत्यावर बसलेला दादू गर्रकन फिरून आवाज चढवून म्हणाला, त्याला आम्ही काय कमी आहे वई? कसं असेल तसं उत्तर द्यायचं. सरळ तर सरळ, पुढचा वाकडा तर आपण बी वाकडं. दादूकडं बघत बापू म्हणाले, तसं काय करू नकासा. झालं ते झालं, पुन्हा कोण काय करू नकासा. डोसक्यातनं काढून टाका. असं म्हणून बापूंनी बैठक मोडली. सोप्यातली माणसं आपापल्या घराला पांगली आणि बुडणाऱ्या दिवसाबरोबर त्या दिवसाची चर्चा रंगली. रानातल्या खोपीपुढं अंधारातच एक चिलीम पेटली. चिलीम चौघांच्या मधून फिरू लागली. प्रत्येकाच्या दमाबरोबर जास्तीच फुलू लागली. चिलमीचा जोरदार झुरका मारून तोंडातला धूर हळूवार सोडीत पांडा म्हणाला, गणा, लेका, कालचं काय चांगलं झालं नाही. कारण नसताना पाटलाचा वाईटपणा घेतला. खरं आहे पांडाचं. पाटील वाईट झाला ते वाईट, आणि इनामदार तर कुठं सरळा हाय, अशी पांडाला पुस्ती देत शेटे बोलला. त्यावर पांडाच्या हातातली चिलीम घेत गणा म्हणाला, गड्यानो, इनामदारानं आज आपली वाट बघितली असेल. आपण त्याच्याकडे जायला पाहिजे होतो. नाही गेलो तेच चांगलं झालं. नाही गेलो तेच चांगलं झालं. काल तोंडाला येईल ते आपल्याला बोलला, आपल्यालाच लाज नाही. असं सुस्कारा टाकीत घाणवाला बोलला. थोडा वेळ शांततेत गेला. तिचा भंग करीत गणाच म्हणाला, तुमचं समद खरं आहे, पण इनामदाराच्या शब्दात आपण अडकलो. नाहीतरी नुसतं देणं माफ करायसाठी तरी त्याच्या व्हयला व्हय म्हणायला पाहिजे. हाय व्हय व्हय म्हणायला पाहिजे. खरं लई गोता झालाय. आपलं आणि इनामदाराचं संधान हाय, त्याचा गावभर बोलवाला झालाय. असं मध्येच पांडा म्हणाला, मग होईना का? गावाचं काय आपण देणं आहे? गणा, देणं नाही खरं, 2 दांडग्यांच्यात आपला जीव जायचा. शेटे, कशानं जाईल? आता भांडणच व्हायचं नाही. गणा बोलला, कशावरनं नाही म्हणतोस? कालच ठिणगी पडली या. नाहीतर रामुशाचा मार खाल्लाच की काल. काय राहिलं? तरी बरं त्यो दादू पुढे येत होता तवर बापू पाटला आडवा आला. पांडा बोलला, त्या भाल्याकडनं माझा म्या बघून घेतो. त्यो बी मरत नाही आणि म्या बी नाही. असं रागानं गणा बोलला. त्याला मध्येच थांबून शेटे समजावणीच्या सुरात म्हणाला,
काय असलं तरी ह्यातनं आता अंग काढायला पाहिजे. हे काय मिटायचं नाही. काल इनामदार कसा बोलत होता त्यावरूनच वळाकलाय. त्याचं बोलणं काय चांगलं नव्हतं. बापू पाटील देव माणूस बिनकामाचा वाकडा झाला. इनामदारानं पैसे कमी केलं तेव्हा म्हणाला नाहीस सावकार बिनकामाचं कशाला पैसे कमी करतासा, असं बोलून गणा निर्णायक शब्दात म्हणाला. ते आता काय चालायचं नाही. आता अडकलो ते अडकलो. यातनं बाहेर पडलो तरी अशी बी लायकी गेली आहे ती गेली आज. बापू पाटील बी आता शाबासकी द्यायचा नाही. म्या म्हणतो आता बसलेली बैठक मोडायची नाही. इनामदाराचा राग तेवढ्यापुरता होता. पुन्हा सरळ बोलेल, नाहीतर त्याच्याकडे तर कोण माणूस आहे गावातला. वय पण वैर लई पेटल्यावर कसं करायचं, कारण नसताना आपण मरायचं. चिंतेच्या सुरात घाणवाला बोलला. कोण मारतोय? त्यो ताव पाटलाचा नाही. तुम्ही काय काळजी करू नका असा. म्या सांगतो तसं ऐका म्हणजे झालं. असं म्हणून गण्यानं सगळ्यांची समजूत काढली आणि म्हणाला, उठूया आता. लई रात झाली. उद्या रात्रीला जेवणखान आवरून वाड्यावर या. इनामदाराला भेटाय पाहिजे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.